आज बघतोय सगळीकडेच आपले वारकरी आणि धारकरी सगळेच आहेत. माता भगिनी, आमच्या लाडक्या बहिणी, लाडके भाऊ, लाडके वारकरी सगळेच आहेत. या सगळ्यांचं मनापासून मी स्वागत करतो. खरं म्हणजे या अतिशय मोठ्या हरिनाम सप्ताहाच्या आणि सप्तशतकोत्तर सुवर्ण महोत्सवी वर्षामध्ये या सोहळ्याला उपस्थित राहण्याचं भाग्य मला मिळालं. त्याबद्दल मी आपल्या सगळ्यांचा ऋणी आहे. आपल्या सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो आणि या कार्यक्रमाला शुभेच्छा देतो. खरं म्हणजे आळंदीमध्ये यापूर्वी देखील मी अनेक वेळा आलोय. ही ज्ञानभूमी पुन्हा पुन्हा प्रत्येकाला बोलवत असते आणि त्याप्रमाणे लोक इकडे येत असतात. खरं म्हणजे आळंदीमध्ये आनंद देणारं स्थान आहे. विश्वात इतकी ठिकाणं आहे, पण माऊलींनी याच ठिकाणाची निवड का केली ते इथं आल्यानंतर आपल्याला समजतं, त्याची अनुभूती येते आणि आपल्या सगळ्यांना अनुभव येतो. आणि म्हणून या ठिकाणी मी आपल्या सगळ्यांना मनापासून खूप खूप शुभेच्छा देतो. मला वाटतं मी आपल्या संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी प्रस्थान सोहळ्याला उपस्थित राहण्याचा मान संधी मला मिळाली. मला वाटतं मी पहिला मुख्यमंत्री असेल की त्या सोहळ्याला उपस्थित राहतात. आणि म्हणून गेले 750 वर्ष आपण ज्ञानेश्वरीच्या प्रकाशात वाटचाल करत आलोय. नामाने ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानेश्वरी एकतरी होवी अनुभवावी असं मराठीत भाषेत लिहिले गेलेलं भगवद्गीतेतील भाष्य म्हणजे संपूर्ण मानव जातीच्या कल्याणाचं तत्वज्ञान आहे. आणि म्हणून भगवान श्रीकृष्णाने भगवद्गीतेतून अर्जुनाला उपदेश केला की कर्तव्यासमोर नाती गोती भाव भावना शोक सगळं दुय्यम आहे. आणि हे तत्व ज्ञानेश्वरीमुळे मराठी भाषेत सर्वसामान्य लोकांना सहज उपलब्ध झालं. आणि म्हणून कर्तव्यासमोर काही नाही हे आपण देखील सगळेजण अनुभवताय आणि तशीच वाटचाल देखील आपण करताय. त्याबद्दल आपल्याला मी मनापासून खूप खूप शुभेच्छा देतो. या ठिकाणी मगाशी आपल्या मुरलीदादांनी सांगितलं, आता इकडे यायला पण आम्हाला उशीर का झाला की आज मुख्यमंत्री महोदयांनी देखील आपल्या महाराष्ट्राच्या सुरक्षेविषयी बैठक बोलवली होती. आणि आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींचं मी मनापासून अभिनंदन करीन की आपल्या बेकसूर निरपराध पहलगाम मध्ये आपल्या लाडक्या बहिणींचं कुंकू पुसण्याचं, सिंदूर पुसण्याचं पाप ज्या पाक धार्जिन्या आतंकवादींनी केलं त्याला प्रत्युत्तर, चोख उत्तर, जशास तसं उत्तर या ठिकाणी प्रधानमंत्री महोदयाने आपल्या भारतीय सैन्य दलाने ऑपरेशन सिंदूर याने केलं. आणि म्हणून त्याचं आपण सगळ्यांनी स्वागत केलेलं आहे. आणि म्हणूनच आता हा भारत आहे, नवा भारत आहे. आणि आता कुठल्याही आतंकवादी दहशतवाद्याने भारताकडे डोळे वटारून बघण्याची हिंमत करू नये. अशा प्रकारचं चोख उत्तर आपले सीमेवरचे जवान देत आहेत. आज
एक दोन आपले जवान महाराष्ट्रातले शहीदही झाले. एक आपला नाईक म्हणून मुरली नाईक आणि एकाच आपला नांदेडचा एक जण आहे. या दोघांना देखील मी श्रद्धांजली अर्पण करतो. आणि मी एवढंच सांगतो की मानवता सेवाभावाने योग साधनेचं महत्व ज्ञानेश्वरीने आपल्याला सांगितलेलं आहे. तैसे शब्द ब्रह्म अनंत झाले 1.25 लक्ष भारत, भारताचे शते सात सर्वस्व गीता. आणि म्हणून यामध्ये आपल्या सगळ्यांना ज्ञानेश्वरीचं महत्व माहित आहे. संत ज्ञानेश्वर महाराजांचे जे काय त्या काळामध्ये जे समाजाला देणं लागतं ते देण्याचं काम या ठिकाणी ज्ञानेश्वर माऊलींनी केलंय. आणि म्हणूनच आज आपण त्यांची ही शतकोत्तर म्हणजे 750वा सुवर्ण महोत्सव या ठिकाणी साजरा करतोय. आणि म्हणून संत जनाबाईंनी अतिशय सुंदर शब्दात ज्ञानेश्वरीचं महत्व सांगितलंय. वाचावी ज्ञानेश्वरी, डोळा पहावी पंढरी, ज्ञान होय अज्ञानासी, ऐसा वर त्या टिकेसी, ज्ञान होय अति मुडा, अति मूर्ख त्या दगडा, वाचील जो कोणी, जनी त्याशी लोटांगणी. आणि अशा प्रकारचं आपलं ज्ञानेश्वर माऊलींचं काम आहे. आणि म्हणून मी या ठिकाणी मुद्दाम आठवण करेन. मला मगाशी सांगितलं अक्षय महाराजांनी सातारा जिल्ह्यातील आपले संत पारायण महर्षी पुंडलिक महाराज वेळुकर यांनी ज्ञानेश्वरी पारायण केल्याने व्यक्ती नारायण होतो असं सांगितलं. आणि म्हणून या ठिकाणी मी जास्त काही बोलत नाही, पण मी एवढंच सांगतो की ही जी काही इंद्रायणी आहे या तमाम सगळ्या वारकरी भक्तांची, ज्ञानेश्वर माऊलीच्या भक्तांची इच्छा काय, ही इंद्रायणी प्रदूषण मुक्त झाली पाहिजे, स्वच्छ झाली पाहिजे अशा प्रकारची इच्छा आहे. मगाशी मुरलीधरांनी सांगितलंय. आणि केंद्र आणि राज्य सरकार मिळून आपल्याला एक काम करायचं आहे. आपले उदय सामंत उद्योग मंत्री आले होते, त्याने देखील हे मनावर घेतलंय. मुख्यमंत्री महोदयांनी आपल्या मनावर घेतलंय. आणि एसटीपीची देखील कामं सुरू झालेली आहे. अतिशय मोठ्या प्रमाणावर आपल्याला इथे काम करावं लागेल. त्यामध्ये आपल्या हजारो लाखो लोकांचे हात देखील आपल्या याच्यासाठी मदतीला लागतील. सरकार म्हणून पूर्णपणे ही जबाबदारी सरकारची, शासनाची आहे. केंद्र सरकारकडून काय लागलं आणि म्हणून जे जे काही लागेल ते आपण करू. पण इंद्रायणी स्वच्छ, शुद्ध, प्रदूषण मुक्त करण्याचं काम आपण करू. म्हणजे यावर्षी शुभारंभ झाला पाहिजे, बरोबर ना? मग तो आता शुभारंभ नक्की होईल अशी ग्वाही आपल्याला मी देतो. आणि आपल्याला माहित आहे पांडुरंगाचे वारकरी आपण आहात आणि मी देखील वारकरीच आहे. आणि आपण सगळेजण, मी काय सगळे इथं व्यासपीठावर सगळे मान्यवर जे आहेत ते पांडुरंगाच्या कृपेने, ज्ञानेश्वर माऊलीच्या कृपेने, तुकाराम महाराजांच्या कृपेने, सगळ्याच संतांची आपली भूमी आहे. आणि त्यांच्या कृपेने आपण या जे जे काही आपापल्या परीने होईल तेवढं सामाजिक काम करतोय. आणि म्हणून आपलं गेल्या 2.5 वर्षाचं महायुतीचं सरकार आपण पाहिलं, सर्वसामान्यांचं सरकार आपण पाहिलं. आणि म्हणून एक लोककल्याणकारी योजना आपण राबवल्या. आता देवेंद्र जे आहेत आपण ती 3 पुढे नेतोय, या राज्याला पुढे नेतोय. आणि म्हणून इंद्रायणीचा विषय असेल आणि ज्ञानभूमीचा विषय असेल, बरोबर. आणि ते 450 एकर तुमची जागा आहे. आणि त्या 450 एकर जागेमध्ये आपण खूप चांगला मोठा आराखडा आपण करताय. आणि मी एवढं सांगतो टप्प्याटप्प्याने आपण तो आराखडा पूर्ण करण्याचं काम या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून करू. मुख्यमंत्री महोदयांची देखील आमची चर्चा झाली आहे आणि उद्या मुख्यमंत्री महोदय पण येणार आहे. नक्की अख्खं सरकार तुमच्या पाठीशी आहे. सरकार तुमच्यामुळे आलेलं आहे. त्यामुळे या ठिकाणी जे काही करायचं आहे ते काही तुमचं वैयक्तिक काम मागत नाही.
हे आपल्याला हे जो काही आराखडा केलाय तो आराखडा टप्प्याटप्प्याने आपल्याला कसा राबवता येईल यासाठी सरकार पूर्णपणे आपल्या पाठीशी आहे। मी आज हेच सांगतो की हे करण्याचं भाग्य जर आम्हाला लाभलं तर आमच्यापेक्षा भाग्यवान कोण असू शकतो। आणि म्हणून मी आपल्याला खूप खूप मनापासून आज या ठिकाणी शुभेच्छा देतो आणि ज्ञानेश्वर माऊलीच्या 750व्या जन्मोत्सवानिमित्त आपल्या सगळ्यांना वारकरी सगळ्या माझे इथं उपस्थित आहेत या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा। तुमचा कार्यक्रम आता पुढचा आणखी बाकी आहे आणि म्हणून आपल्या सगळ्यांना एवढंच मी सांगतो की या आळंदीसाठी जे काय आपल्याला करायचं बाकी जे काही केलं अगोदर वारीसाठी केलंय बाकी सगळं वारकऱ्यांसाठी त्याच्यावर मी काही जात नाही, पण जे कधी झालं नव्हतं त्याची सुरुवात देखील आपण आपल्या मागच्या काळात केली याचं देखील समाधान आणि आनंद आहे। आणि म्हणूनच हे जे दोन तुमची कामं महत्वाची आहे हे आपली इंद्रायणी नदी आणि आपला ज्ञानभूमी, ज्ञानभूमीचं काम केल्यामुळे सगळ्यांच्या ज्ञानात भर पडणार आहे बरोबर। त्यामुळे आपल्याला हे ज्ञानेश्वर माऊलीचं हे जे काही ज्ञानभूमीचं काम आहे ते पुढे नेण्यासाठी आपण सगळेजण एकत्र येऊन ते पुढे नेऊ अशी ग्वाही या ठिकाणी देतो। पुन्हा एकदा सगळ्यांना मनापासून धन्यवाद। आणि भक्ती निवासाचं मगाशी आपले योगेश गेले ते जर तुम्हाला अगदी तातडीने करायचं असेल ते जर तातडीने करायचं असेल भक्त निवास तर त्याच्या लगेच आपण काम चालू करू आणि म्हणजे एक सुरुवात होऊन जाईल आणि सुरुवात व्हायला पाहिजे ना ते म्हणून यांनी सांगितलं मोठं काम होईल आणि त्याचं सुरुवातीला हे होऊ द्या। आणि आपल्याला ज्ञानभूमीचं करायचंच आहे का मंदिराजवळचं ते काय भक्त निवास आहे आणि त्याला जे काय लागेल ते आम्ही तात्काळ त्याला 25 कोटी रुपये लागत आहेत ते 25 कोटी रुपये आपण नगर विकास भागातून आपण देऊ आणि आपल्या भक्तांची सेवा सोय करू। पुन्हा एकदा हे बघा लगेच आगाने वेगळे सगळे कबूल करून घेत आहेत पैशाचे पण। अरे एकनाथ शिंदे एकदा बोलला की बोलला पुन्हा परत नाही म्हणून मी बघा हे सर्व ज्ञानेश्वर माऊलीमुळेच आहे त्यांच्या आशीर्वादाने आणि म्हणून मी आपल्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा देतो। धन्यवाद। रामकृष्ण हरी। धन्यवाद साहेब। ज्ञानभूमी